मंग्या जल्लाद म्हणतात मला. मंग्या जल्लाद. गुन्हेगार गुन्हा करत्यात, पोलीस त्यासनी पकडत्यात, वकील कोर्टात पुराव्यानिशी त्यासनी गुन्हेगार सिद्ध करत्यात, न्यायाधीश साहेब त्यासनी शिक्षा सुनावत्यात, सजा आहे मौत. आणि सरकारच्या आदेशाचं पालन करून मी त्यासनी फासावर चढवतो. काय दोष आहे माझा सांगा? हे गुन्हेगार एका निष्पाप जीवाचा खून करतो, एका मुलीवर बलात्कार करतो, तिच्यावर डोळे टाकतो, तो जल्लाद नाही? ते पोलीस त्यासनी पकडत्यात, ते जल्लाद नाहीत? वकील साहेब कोर्टात त्यासनी पुराव्यानिशी गुन्हेगार सिद्ध करतात, ते जल्लाद नाहीत? न्यायाधीश साहेब त्यासनी शिक्षा सुनावत्यात, ते जल्लाद नाहीत? मग मी जल्लाद का? जल्लाद ह्या नावानं माझं जीवन बहिष्कृत करून टाकलं. शेणकाम करणारा जल्लाद म्हणून मला कोणी पोरगी सुद्धा देत नव्हतं. एका बापाला 5 पोरी होत्या. तिची परिस्थिती बेतायची म्हणून एका पोरगीची माझं लगीन लावून दिलं, तेही तिच्या इच्छेशिवाय. लग्नापासून आज पातूर तिनं मला पती कधी मानलंच नाही. मी सुद्धा कवा तिच्यावर पती म्हणून जबरदस्ती केली नाही. नवरा बायकोचं नातं हे आमचं समाजात, तेही नावापुरतं. मग आम्हाला पोर तर कसं होणार? वस्तीतून बाहेर जाताना आज पण लोक दरवाजे बंद करतात. गल्लीतली डांबरट पोरं मंग्या जल्लाद म्हणून मला चिडवतात. रात्री झोपेत सुद्धा तेच शब्द जल्लाद 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 माझ्या कानावर आदळतात आणि मी झोपेतनं ताड करत जागा होतो. प्रेमाने बोलतात ते गुन्हेगार, तेही फासावर जाण्याआधी, कारण त्यासनी मरणाची भीती असते. ते म्हणतात, जल्लाद भाऊ जरा हळू. अरे हरामखोर, एका निष्पाप जीवाचा खून करताना लाज नाही वाटली? एका मुलीला नाचवताना लाज नाही वाटली? अरे तुम्हाला आया बहिणी आहेत का नाहीत? आणि मला जल्लाद म्हणता? मला जल्लाद म्हणता?